या सामन्याकरता आपण देखील पंचांची भूमिका पार पाडायची आहे। पिंक थीम आपण पाहू शकाल, पिंक थीम रंग भरण्याचं काम केलेलं आहे। अजूनही आदेश तांडेल याच्या अंगावर टी शर्ट परिधान नाहीये, कदाचित ती टी शर्ट बनवून आली नाही। ओके, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे। याच्यानंतर विनर विनर असा सामना खेळवला जाईल। याच्यानंतरची आगामी 5वा सामना सायरन्स 2020 युनायटेड आणि त्यांच्या विरोधात आर्या मिक्स टायगर्स या ठिकाणी पहिल्या 2 सामन्यातील विजेते संघ खेळतील। साईश कडू एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरलेला आहे या करावे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये, आणि आमचा गोविंदा भोईर स्ट्राईक आपण पाहू शकाल। करावे गावचा वंडर बॉय, ज्याच्याबद्दल KPL मध्ये आम्ही सर्वस्व जेव्हा संधी मिळाली ना समालोचन करताना, तेव्हा याचा खेळ आणि त्याच्या खेळाची गुणवत्ता असलेले काही फटके, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल जयेश तांडेल, आणि जयेश जेव्हा उतरतो ना तेव्हा म्हटलं खऱ्या अर्थाने त्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते। मग अनेक जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंची आठवण करून देणारी त्याची फलंदाजी। तसेच 40+ क्रिकेटचा एक लेजेंड खेळाडू, वरिष्ठ खेळाडू म्हणून ज्याची गणना आहे करावे गावामध्ये, यतीन भोईर। सलामीचे 2 बॅटर आपण पाहू शकाल। रोनक तांडेल गोलंदाजच्या पवित्र्यामध्ये आज रोनक तांडेल आमच्या समवेत नाईट क्रिकेटचं गुणलेखन कव्हर अप करतोय, आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वाहिनी करता कॅमेरामॅनची भूमिका त्या पार पाडून आलेला आहे। तुर्भे या परिसरामध्ये आपण पाहू शकाल। जाऊया मॅच कडे। मॅच ऑन आहे। एका बाजूला आदेश शिवाय, आणि मागील या KPLच्या स्पर्धेमध्ये आदेश शिवायचं लीडरशिप ही जयेश तांडेल याच्याकडे आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण हर्षल स्मॅशर्स, आदेश तांडेल, ओमसाई क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू दिसत आहेत, आणि एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल। गोलंदाजीचा एक दर्जा आणि फलंदाजीचा एक स्टँडर्ड मेंटेन केलेला मिस्टर जयेश तांडेल, 360 डिग्री प्लेयर। पहिला चेंडू खेळेल आपल्या वैयक्तिक इनिंग मधला रोनक तांडेल। बघूया कोण बॅटल जिंकेल। रोनक तांडेल एका बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय। करावे गावचा एंड। पहिला बॉल आपण पाहिला, बॅटचा बॉटम एज लागला, त्याच्यामुळे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शॉर्ट स्लिम मिड ऑन मध्ये हा चेंडू, आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय त्या खेळपट्टीवर। डॉट बॉल, पहिल्या डॉट बॉलची समाप्ती, आणि रोनक याने प्रभाव टाकलेला आहे। मागील 3 ते 4 वर्षामध्ये आपल्या सरावपूर्ण गोलंदाजीने प्रभाव टाकलेला आहे। पहिला निर्धाव चेंडू आता मात्र शफल झाल्यानंतर संधी आहे। चेंडू हवेमध्ये काटा बदलतोय, P1च्या षटकामध्ये नो मॅन्स लँड मध्ये जाईल, आणि हा चौकार, सीमा रेषा पार चौकार। पहिला डॉट बॉल बघा, अप ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचे बेहतरीन फटके मारतो जयेश। त्याच्यानंतर शॉर्टम पुल, हुकचे, अप्पर कट, लेट कट, स्क्वेअर कट असं इन्व्हेंट केलेलं आहे। त्याच्यानंतर स्कूपचे देखील फटके मारतो, म्हणजे एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन रिझन मध्ये P1चं प्रोटेक्शन आहे। अमित माझ्या समेत अमित कडू विश्लेषक आहे क्रिकेटचा मी म्हणेन। रोनक तांडेल बघूया बॅटल, अजूनपर्यंत धावसंख्या 4 या आकड्यावर। आता मात्र हा चेंडू हो इट्स अ ड्रीम बॉल मी म्हणेन। हा स्वप्नवत असा चेंडू होता। टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर आतमध्ये आला, कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं, बदलालित्य नव्हतं, फुटवर नव्हता, आणि डॉट बॉल पाहायला मिळाला। एक अतिशय चांगल्या दर्जेदार चेंडूची समाप्ती होताना आपण पाहू शकली। पुन्हा एकदा रोनक तांडेल आता मात्र आपल्या बॉटम हँडचा वापर करतोय, आणि लॉंग ऑनची सीमारेषा भेदतोय। हा फटका इट्स अ प्रॉपर टायमिंग, इट्स अ मॅक्सिमम फ्लॅट षटकार। जयेश तांडेल याचा क्लास। अजून एक षटकार, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये, दशकात 10 धावांचं धावफलक, आणि जेव्हा जेव्हा 10 आकडा येतो ना तेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण।
24 वर्षांची क्रिकेट कारकीर्द आणि 10 नंबरची ती जर्सी, असं कॉम्बिनेशन. 25 वर्षांची क्रिकेट कारकीर्द. आता मात्र बॉटम इज लागला, बॅटचा इनर इज लागला. यष्टांच्या मागे अजून एक डॉट बॉल, ट्विस्ट इन द टेल आपल्याला पाहायला मिळतंय. इट्स अ बॅलेन्सिंग पहिला षटक पाहायला मिळतंय. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर आला चौकार, त्याच्यानंतर एक दर्जेदार चेंडू डिलिव्हर इन पिच केला आणि त्याच्यानंतर आला षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा रोनक तांडेल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज बघूया. आता मात्र हाफ ट्रॅकर एक चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्यामध्ये खऱ्या अर्थाने एक षटक संपलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाल. हे व्हेरिएशन चांगलं होतं रोनक याचं आणि आपल्या खांद्याचा वापर पाहायला मिळाला रोनक याच्या गोलंदाजीमध्ये. ॲव्हरेज असा पहिला षटकाचा संपलाय खेळ. धावसंख्या दशकात 10 या आकड्यावर, 10 विदाउट लॉस. आदेश शिवाय आपण पाहू शकाल खासदार चषकाचं दमदार आयोजन. पहिल्या दिवसावर गोडसे बी संघानं अधिराज्य गाजवलं. दुसरा दिवस आपला साईदाम नेरुल आणि मात्र प्रेक्षकांची अल्लोड गर्दी कालच्या रात्रीमध्ये नाईट क्रिकेट रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चला दुसरं षटक पॉवर प्ले P2चं षटक हाताळतोय. ॲडव्होकेट वकिली क्षेत्रामध्ये कायदे तज्ञ म्हणून मिस्टर भूषण. साईराज 2020 आणि विपक्ष आर्यन मिक्स स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स कडे. विनर असं बॅटल रंगेल. भूषण भोईर ज्याच्याकडे स्विंग करण्याची एक वेगळी कला आहे मी म्हणेन. त्याच्या बोटा चांगले रोल होतात मी म्हणेन टेनिस बॉलच्या बॉलवर. आणि अशा प्रकारच्या करावे प्रीमियर लीगच्या स्पर्धामध्ये अंतर्गत गावाच्या क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स ॲज अ बॉलर. बघूया स्ट्राईक एंडला आहे यतीन भोईर ज्यांच्या संवेद क्रिकेटचा एक चांगला अनुभव आमचा देखील खऱ्या अर्थाने पाहू शकाल. 40+ क्रिकेट सध्या सेवा बहाल करतोय. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय ऑप्टिकच्या बाहेर. डिलिव्हर इन पिच झाल्यानंतर हा निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिली. डॉट बॉल. टान्स बदलला, ग्रीप बदलले मी म्हणेन. नव्या युगाच्या नव्या क्रिकेटमध्ये इन्व्हेंट झालेले काही नियम आहेत आपण पाहू शकाल. कारण क्रिकेट हा खेळ आहे ना अमित, तो कधी कधी फलंदाजांच्याकडे झुकताना पाहतो. त्याच्यामुळे नियमांमध्ये बदल. नो बॉलचा बॉल आपण देखील पाहिला. त्याच्या अगोदर फ्री हिट नव्हता, त्याच्यानंतर प्रत्येक नो बॉलवर फ्री हिट. चला लवकर चालू करा सामना. पहिला डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे भूषण याची आणि भूषणकडे एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळेल. तो धावतोय, त्याचा रिधम बघा आपण पाहू शकाल. त्याचा हात येतोय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर गोलंदाजच्या ट्रॅकवर. आता मात्र शफल झाल्यानंतर ऑन ड्राईव्हचा हा कार्पेटच्या साहाय्यानं फटका. एकच धाव. धावसंख्या 11. 11 लॉस ऑफ 0 विकेट. आदेश शिवाय. धावा धावपलकावर जयेश तांडेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे. एकेल स्पर्धा गाजवली. युट्यूबच्या माध्यमातून त्याचे अनेक व्हिडिओ आपण अपलोड होताना पाहिले. काय फलंदाजी साकार केली मी म्हणेन जयेश तांडेल यानं. आता मात्र फुटवरचा वापर करतोय आणि हा फटका एक्स्ट्रा कव्हर्स रिजन भेदलाय या चेंडूने आणि जाईल सीमा पार. अजून एक चौकार. धावसंख्या 15 या आकड्यावर. जयेश खेळतोय 14 या धावसंख्येवर. तब्बल 2 चौकार एक षटकारच्या साह्यानं आणि धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावांचा धावफलक बघा. त्याच्या हाय कोऑर्डिनेशनचा वापर बघा. बॉटम एंडचा वापर आपण बघू शकाल. हलकासा बॅकफुटवर बदलला, हलकासा फुटवर केला होता. शफल झाला होता, त्याच्यानंतर पंच केला. स्क्वेअर कटचा फटका. पुन्हा एकदा भूषण. आता मात्र शफल झाल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवे मध्ये आहे. जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार
खेळ करतो मी म्हणेन ते चेंडू सोबत जिथे क्षेत्ररक्षण हलवलं आणि त्याच क्षेत्रामध्ये मग एम्प्टी झोन मध्ये हा चौकार मारलेला आहे. सुरेख फटकेबाजी अशा प्रकारची बॅटिंग एक काल होता जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जो खेळ होता ना 75% खेळ हा ऑफसाईडला होता. त्याच्यानंतर काल बदलला आणि त्याच्यानंतर आपण पाहिले इन्व्हेंट भरे फटके आणि लेग साईडच्या दिशेने जास्त. मात्र हे चौकार पाहण्यासारखे आहेत. लॉंग ऑफ रिजन एक्स्ट्रा कव्हर पॉइंटचे हे फटके आणि या फटक्यांमध्ये एक वेगळी कला आहे. याच्याकरता पाहिजे सर्वोत्तम सराव. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र शफल झाल्यानंतर दडपण प्रेशर गोलंदाजावर त्याला बचावात्मक पवित्रा करायचा आहे गोलंदाजाला. त्याच्यामुळे सेफ झोन ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हरिंग पिच केल्यानंतर अतिरिक्त बाहेर गेला. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या आकड्यावर. चला दोन्ही कॅप्टन प्लीज आपण यायचा टॉस का बॉसवर. आता मात्र शफल झाल्यानंतर हा शॉर्ट पुलचा फटका तोपर्यंत संधी आहे. संधी गमावली. ओहो काय घडलं काय चित्र पाहायला मिळालं. गतिमान त्याने चेंडू फेक होती मात्र कलेक्शन नव्हतं आणि त्याच्यामुळे संधी गमावली. धावसंख्या 1 ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 21 या आकड्यावर. चला ओके सेट वा दुपारचं सत्र आहे जेवणाची वेळ आहे अमित. धावसंख्या हा स्कोर कार्डवर 21 या आकड्यावर. येतील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे येतील भोईर. शफल झाल्यानंतर हा पंच केला या बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या सीमा रेषे बाहेर अजून एक चौकार. यतीन भोईर बॅट याच्या बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. धावसंख्या 25 या आकड्यावर. 25 धावांचं धावफलक. चला सायराज 2020 युनायटेडचा कॅप्टन आणि अरियानिक्स स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन प्लीज आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 या आकड्यावर. 25 धावांचं धावफलक. 12.5ची सरासरी राखण्यामध्ये यश आपण पाहू शकाल. अजूनपर्यंत तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जय स्ट्राईक एंडकडे एका बाजूला दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडकडे यतीन भोईर. एक चौकार आणि जयेश वैयक्तिक खेळतोय. आपण पाहू शकाल तब्बल 20 धावांची खेळी साकार करतोय. नवीन गोलंदाज आदेश तांडेल कॅप्टन आहे. लीडर आहे अर्चर स्मॅशर. आदेश तांडेल बघूया इज अ कॅप्टर. कॅप्टनला थोडं लीड करावं लागेल एक्झाम्पल सेट करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आदेश तांडेल विकेट मिळवेल का जयेश तांडेल याची. आदेश शिवाय पहिला बॉल बॉटम हँडचा वापर एक जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफची सीमारेषा भेटली या फटक्याने. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता आपल्या क्रीज मधून आणि काय स्ट्रॉंग बॉटम हँड आहे मिस्टर जयेश याचा. त्याच्या मनगटामध्ये असलेली ताकद फोर आर्म्स मजबूत आहेत आणि खऱ्या अर्थाने ताकदीचं प्रदर्शन आहे. इट्स अ टायमिंगचं प्रदर्शन आहे. ताकद आणि टायमिंग याची नजाकत. धावसंख्या ऍड होईल 6 धावसंख्येने. धावसंख्या 31 या आकड्यावर 31. आता मात्र हे बॅटल चांगलं आहे. आदेश तांडेल एका बाजूला दुसऱ्या बाजूला जयेश तांडेल. गोलंदाज आणि फलंदाज खरावे गावाचे सर्वोत्तम. AKPLच्या स्पर्धेमध्ये एकाच संघाच्या कडून सुमित कुमार अँड कंपनीमध्ये त्या संघाच्या वतीने खेळताना AKPL मध्ये दोघांचा एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. रोनक देखील चांगला खेळला. बघूया आदेश तांडेल. धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 धावा आणि 31 धावांचा धावफलक अजूनपर्यंत हाय टार्गेट कडे वाटचाल असेल मी म्हणेन. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. करावे एंड कडनं धावेल आदेश तांडेल जयेश करता. ओहो शफल झाल्यानंतर संधी आहे. चेंडू हवेमध्ये सुरेख झेल वर झेल. नियंत्रण आपल्या शरीराचं ठेवलं. अंतिमच्या क्षणी पोहोचला त्या चेंडू पर्यंत आणि आपल्या ग्रिप पाहिली हाताची तर हा सुरेख झेल पाहायला मिळतोय. प्रेशराइज कॅच आणि जयेश तांडेल परतलेला आहे.
इन टू द डगआउट मध्ये संपलाय जयेश तांडेल याचा खेळ. पहिला विकेटचं पतन 31 या आकड्यावर. बुनेश भोईर भाऊ याच्या हातामध्ये तो झेल पाहिला. प्रेशराइज झेल होता, मी म्हणेन दडपण झेल होता आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला झेल टिपलेला आहे. आशिष नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलेला हा खेळाडू आहे. मी म्हणेन आशिष मिस्टर पोलार्ड. आशिष पोलार्ड 3ऱ्या क्रमांकावर. बघूया या बॅटिंग ऑर्डर मध्ये टॉप ऑर्डर मध्ये 3रा क्रमांक आपण पाहू शकाल. धावसंख्या 31 या आकड्यावर. कसा खेळ बदलला अमित. पहिल्या चेंडूवर मारलेला षटकार, त्याच्यानंतर लाईन बदलली. यॉर्कर लो फुल टॉस डिलिव्हरी सफल झाल्यानंतर आता मात्र हा कट केलाय. या बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय मिस्टर पोलार्डच्या बॅट मधून आणि 4 धावसंख्येनं वैयक्तिक फलंदाजीचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 धावांचा धावफलक. 35 धावा आणि 35 धावांचं धावफलक. 3रं षटक प्रगतीपथावर आहे आदेश तांडेल यांचं. सफल झाल्यानंतर लोणला नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचा फटका. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका. सफल झाल्यानंतर एस्ट्या कव्हर केला आणि सरळ स्कूपचा फटका आणि पाठवला डीपी स्क्वेअर लेगच्या सीमारेषे बाहेर. अजून एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 41 धावा धावफलकावर. 41 धावा धावफलकावर. आता मात्र सफल झाल्यानंतर ऑफ ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक. पी प्रोटेक्शन आहे डीपचं. एकच धाव. धावसंख्या 42. काय घडलं या षटकामध्ये अमित. अजूनपर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर जयेश विकेट. थोडासा मोरल डाऊन होता डगआउट मध्ये, मात्र त्याच्यानंतर आला पोलार्ड. एक चौकार षटकार आशिषाच्या बॅट मधून आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा टर्न होतोय हे धावफलक. बॅटचा बॉटम एज लागला, इनर एजचा मधून आपण टायमिंग प्रॉपर होतं तोपर्यंत शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये एकच धाव. संपलाय 3ऱ्या षटकाचा खेळ आणि 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 या आकड्यावर. 43 धावांचं धावफलक आदेश शिवाय या संघाचं. एक गडी बाद 43 धावा धावफलकावर. म्हणजे स्टार्ट चांगला आहे अजूनपर्यंत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगलं टार्गेट आपण पाहताय. 65 ते 70 धावांचं अचीव करेल की काय. नवीन गोलंदाज 4थं षटक हाताळेल. नवीन गोलंदाज परेल. बबलू आणि त्याचं टोपण नाव सरपंच आहे. स्ट्राईकला अजूनही यतीन भोईर सलामीचा बॅटर. बघूया या षटकामध्ये उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. कशा प्रकारची आपली फलंदाजी साकार करेल. सफल झाल्यानंतर आपण पाहू शकाल हा बॉल गुडलेन स्पॉट वरील अचूक टप्प्याचा ओरपीच डिलिव्हरी होता, मात्र फुटवर केला, थोड्या एष्ट्या कव्हर केल्या होता आणि तोपर्यंत निर्धाव बॉल डॉट बॉल खेळले यतीन भोईर. पहिला बॉल निर्धाव बबलू याचा. पुन्हा एकदा बबलू. ज्वेलचा एंड गोलंदाजी एंड कडे. सफल झाल्यानंतर संधी आहे आणि शॉट गली कव्हर पॉइंट मध्ये 30 यार्ड मध्ये झेल.
अजून एक विकेट यतीनला परतवलंय इन टू द डगआउट मध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन, बबलूला पहिलं यश. नवीन बॅटर आपण पाहू शकाल मिस्टर अनिरुद्ध विकी. बघूया अजूनही मला वाटतं 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा संधी आहे. विकी करता एक चांगली इनिंग साकार करेल की काय. मागच्या KPLच्या स्पर्धेमध्ये एक चांगला वेलेवर षटकार मारला होता अमित. आणि विकी आमचे गुरुवर्य आदरणीय PK पाटील यांचे सुपुत्र आहेत, भाचे आहेत आमचे देखील. बघूया विकी स्ट्राइक एंडकडे. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडा जोडपर्यंत चेंडू आला नाही. अजून एक डॉट बॉल खेळला. माइंड गेमचा गेम आहे क्रिकेट. मनामध्ये वेगळे संकेत चालू असतात अमित, आणि त्याच्यात या माइंड गेम मध्ये फसलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, निर्धाव खेळलाय. पुन्हा एकदा विकी याच्या बॅटमधून आला. हा फटका एक्झिक्यूट केला. एकच धाव. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतो 1 या धावसंख्येनं. आणि आदेश शिवाय संघ पोहोचतोय 44 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आहे मिस्टर बबलू याची. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर मिळवली विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल, आणि त्याच्यानंतर फक्त वंडी. म्हणजे 4 चेंडू डिलिव्हर केले या बबलू यानं, आणि फक्त 1 धाव 1 विकेट. टेक्निकली पाहिलं तर एक दर्जेदार गोलंदाजी अजूनपर्यंत. पुन्हा एकदा बबलू. चला गतिमानतेने सामना चालू ठेवा. स्ट्राइक एंडला पाहू शकाल मिस्टर आशिष पोलार्ड. आशिष अजून एक, आणि अजून एक फटका स्क्वेअर कट केलाय. चेंडू जायला डीप एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत, आणि धावसंख्या या 2 धावसंख्येने ऍड होतील टीम टोटल मध्ये. धावसंख्या 46 या आकड्यावर 46. धावसंख्येला मात्र अंकुश लगाम ठेवण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे मिस्टर बबलू याला. मिस्टर बबलू चांगली गोलंदाजी. एक इकॉनॉमिकल पाहिलं तर चांगलं षटक हाताळतोय. आता मात्र शफल झाल्यानंतर स्कूपचा फटका लोलला धडपडला, पडला. मात्र या बॉलला सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. मिस्टर आशिष पोलार्ड याचा हा दर्जा. या नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचा नवीन फटका आपण पाहू शकाल. आणि अर्धशतक लागलेला आहे आदेश शिवाय. 50 ऑन बोर्ड आदेश शिवाय. 50 ऑन बोर्ड. बघा संपलाय 5 षटकांचा खेळ. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 50 धावांचा धावफलक. आशिष पोलार्ड याच्या या बॅटिंगचं एक प्रकारे विश्लेषण करावं लागेल. चौकार, षटकार आणि चौकार, आणि 5 चेंडू फेस करून 17 धावा, म्हणजे एक हाय टार्गेट कडे वाटचाल आणि चांगली इनिंग साकार करतोय. दोन्ही कॅप्टन सायरांश 2020 आणि आर्यामिक फायटर्स, प्लीज या आपण दोन्ही कॅप्टन. बघूया विकी पाटील ऑन स्ट्राइक एंडला. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकी कशा प्रकारची फलंदाजी करेल. सायरांश 2020 युनायटेड संघाचा कॅप्टन. आर्यामिक फायटर्स अमोल. नवीन गोलंदाज आहे मिस्टर अमोल. बघूया विकी याच्यावर नजरा रोखलेल्या आहेत. विकी कशी फलंदाजी करेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, ज्याला स्लॉग ओव्हर्स म्हटलं जातं. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. शफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका आपण पाहू शकाल. डीप मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. आशिषकडे स्ट्राइक आहे.
आणि आशिषला फलंदाजीचा एक फॉर्म सापडलेला आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची मॅरेथॉन इनिंग, महत्वपूर्ण इनिंग या पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये या सामन्याच्या आपण पाहताय. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी एंड कडे, स्लॉगवर्स करावे गावचा एंड, त्या एंड कडनं गोलंदाजी करतोय. हो शफल झाल्यानंतर लेग बिफोरचं जोरदार अपील आपण पाहिलं आणि आउटसाइड लेग होता हा चेंडू मी म्हणेन आणि पंचांनी देखील तसाच निर्देश दिलेला आहे आणि लेग बायच्या रूपाने एक धाव मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 52, 52 धावा. बघूया अजूनपर्यंत तरी अमोलने 2 प्रभावित भरी चेंडू टाकलेले आहेत. टप्पा चांगला आहे, अचूक टप्पा आहे. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक मी म्हणेन. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होताना पाहतोय. या 2 धावा मिळतील. स्ट्राईक रोटेशनचा नियम नाही आहे, स्ट्राईक रोटेट नाही केली जाणार. धावसंख्या 54 या आकड्यावर एकाच रिदम मध्ये दोन्ही फलंदाजांना धावावं लागेल. धावसंख्या 54 या आकड्यावर 54 धावांचा धावफलक. अमोल याची एक चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकी पाटील ऑन स्ट्राईक एंडला. आता मात्र फटका प्रॉपर आहे, फेकून दिला स्लॉटच्या बॉलला, पाठवलं या प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. विकी पाटील याचा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहू शकाल. धावसंख्या स्कोर कार्डवर 60 ऑन बोर्ड. चांगला फटका प्रोड्यूस केला मी म्हणेन विकी पाटील यानं. आपण पाहिलं तर सरळ लॉंग लेगच्या सीमारेषे बाहेर पाठवला या बॉलला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट फटका. विकी याच्या बॅटचा दर्जेदार स्ट्रोक, दर्जेदार मॅक्सिमम 6 रन. धावसंख्या 60 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू आणि 10 धावांची एक चांगली सेटअप इनिंग आहे मी म्हणेन. आणि एका बाजूला आशिष पोलार्ड एक 17 धावांची एक 6 चेंडू 17 धावांची खेळी. अजून एक फुलटॉस बॉल, चेंडू मारला जाईल एका टप्प्यात. 1 बाउल चौकार. लॉंग ऑनची आणि मिड विकेट काऊ कॉर्नरची गॅप भेदली. षटकाराला फॉलो केलेला विकी पाटील याच्या बॅटचा अजून एक फ्लो, अजून एक चौकार. धावसंख्या 64. फायनल डिलिव्हरी टू गो. 64 ऑन बोर्ड. आधी शिवाय ज्या टार्गेट बद्दल आपण बोललो होतो पहिल्या इनिंग मध्ये, 64 धावा धावफलकावर. अजूनही एक स्लॉगवरचा शेवटचा चेंडू. अजून एक आपण पाहताय चेंडू खाली राहिला त्या खेळपट्टीवर आणि एक चोरटी गाव नेण्याच्या नादात धावचित्त. विकी पाटील बॅक टू द डगआउट मध्ये. संपलाय 5 षटकांचा खेळ आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 64 आणि 65 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. 65 धावा टार्गेट सेट करावं लागतील या ठिकाणी. हर्षल स्मॅशर. जाऊया टॉस कडे. साईराज 2020 आणि आपण पाहू शकाल त्यांच्या बाजू समवेत आर्यन मिक्स स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आमच्या सोबत जॉईन होतील. टॉस नाणेफेकीचा कॉल. चला या हेमंत भैर या, आपण हेमंत या प्लीज या. आमचे 30+ क्रिकेटचे उत्तम खेळाडू हेमंत आणि करावे गावचा एक दर्जेदार यष्टीरक्षक. एका बाजूला राजेश म्हात्रे, एका बाजूला एक टॅलेंटेड आपला सिबू. द कॉल इज टेल. इट्स अ टेल. अरेवनिक फायटर संघाचा कॅप्टन सिबूने टॉस जिंकलेला आहे. पात्रता फेरी क्रमांक 2 आहे आणि खऱ्या अर्थाने काय डिसिजन असेल. फिल्डिंग करू आम्ही. किती धावांपर्यंत आपण रोखाल. सायरांश 2020 युनायटेड चॅम्पियन आहे, डिफेंडिंग चॅम्पियन मागच्या मोसमातला, मागच्या हंगामातला. संघ चांगला आहे. आम्ही कमीत ते कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांना दगडमध्ये काय वाचन आहे तुमचे टीम ओनर, एकंदरीत कसा माहोल आहे. कारण तुमचा एक सपोर्टर आला होता राकेश तांडेल
आणि त्यांनी सांगितलं माझं नाव घेणं जरुरी आहे. आम्ही सपोर्टर आहोत, आमच्याशिवाय टीम पुढे जाणार नाही. एकंदरीत तुमच्या टॅगआउटमध्ये काय वातावरण आहे? हो, सपोर्टर तर सगळे चांगले सपोर्ट करत आहेत, सगळे पाठीशी उभे आहेत, ते जिंकायचा प्रयत्न करू. येस सिबू, बेस्ट ऑफ लक सिबू फॉर दिस मॅच. राजेश म्हात्रे माझ्यासोबत जोडला. राजेश, एकंदरीत कॅप्टनची भूमिका आहे, टॉस आपण हारलात, कुठला आकडा आपण गाठाल पहिल्या इनिंगमध्ये? 60च्या वरती करायचं लागतील. राजेश, बॅटिंगचा जर स्टाईल पाहिला, बॅटिंगमध्ये कधी कधी आपल्या नॅचरल बॅटिंगला सोडून काही वेगळे फटके मारावे लागतात, त्याच्याकरता चांगला सराव पाहिजे. आणि अंतर्गत क्रिकेटमध्ये एखादा 5 षटकांच्या लढतीमध्ये कधी कधी एखादा खराब गोलंदाज देखील आपल्याला त्या खराब गोलंदाजीवर आपल्याला प्रतिहल्ला चढवावा लागतो. एक बॅटिंग युनिटमध्ये कसा सराव आहे तुझा? माझा सराव एकदम कमी आहे. आणि डिफेंडिंग चॅम्पियन हा टॅग आहे तुमच्यावर, सायरन्स 2020 युनायटेड, त्या टॅगवर आपण खेळताना परफॉर्मन्स चांगला आहे पहिल्या सामन्याचा. एकंदरीत प्रेशर देखील आहे, डगआउटमध्ये एक चांगलं वातावरण, चांगली टीम युनिट आहे. एकंदरीत काय सांगाल आपल्या टीमबद्दल? संघाचा कॉम्बिनेशन तर चांगला आहे, आता गेम कसा होतो त्याच्यावर. ओके राजेश, न्यूज फ्रॉम द सेंटर, आर्यन मेकर स्ट्रायकर्स या संघाचा कॅप्टन सिबूने टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू द कॉम्बॉक्स मिस्टर अमर भोईर यांचं विश्लेषण आणि त्यांची वाणी या ठिकाणी आपल्या समोर. हॅलो, धन्यवाद राकेश. KPL 2025 पर्व 15व जबरदस्त ही स्पर्धा, करावयाची मानाची सन्मानाची स्पर्धा, आणि या स्पर्धेला पहिल्या दिवसातील तिसरी लढत चालू आहे. चौथी लढत चालू आहे. आदिशिवाय लॉयन्स वर्सेस हार्शर्स स्मॅशर्स. प्रथम फलंदाजी करताना आदिशिवाय लॉयन्स संघाने 65 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे हार्शर्स स्मॅशर्स संघासमोर. आणि हार्शर्स स्मॅशर्स संघाचे सलामीचे फलंदाज येतात रुपेश भोईर आणि धीरज डावकऱ्याचा आणि उजव्याचा असे कॉम्बिनेशन, रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाठवलं आहे. कर्णधार आदेश दिलाय, दोन्ही फलंदाजांना कानमंत्र दिलाय, रणनीती आखली आहे. बघूया कशा प्रकारे चेस करतायत आणि कशा प्रकारे खेळ खेळतील. आदेशिवाय लॉन्स संघ जबरदस्त गोलंदाज फलंदाज असलेला संघ 65 धावा डोळवल्यात आणि 65 धावा डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे गोलंदाज आहेत. अनिल तांडे सारखा गोलंदाज आहे. आणि अनिल तांडेल याच्यासाठी त्याचा सहकारी खेळाडू संघमित्र 30+ मधील संघमित्र विनोद भोईर याच्याकडून सुवर्ण संधी असेल. जर झेल पकडला तर, खास करून डाय मारून झेल पकडला तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक असेल विनोद भोईर याच्याकडून. आणि तसेच जबरदस्त ऑफर आहे धीरज साठी. जर लगातार 6 षटकार डोलवले तर विक्की दाखवा याच्याकडून 6 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. युवराज सिंगच्या रोकडची बरोबरी केली, 6 चेंडू 6 षटकार, तर विक्की दाखवा याच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये इथं जमा आहेत. धीरजसाठी ऑफर असेल ती. आणि अनिल साठी देखील सुवर्ण संधी, त्याचा संघकारी 30+ मधील 30+ संघातील संघकारी मित्र विनोद भोईर याच्याकडून झेल टिपला तर 1000 रुपये. झेल फक्त डाय मारून झेल पकडला पाहिजे तर 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सामन्याकडे बोलूया. पारितोषिक प्रोत्साहनाकडे बोलून झालाय, प्रोत्साहनाबद्दल बोलून झालाय आणि आता सामन्याकडे बोलूया. उर्वरित 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये 65 धावांचं टार्गेट आहे. आणि सलामीचा षटक घेऊन आला आशिष, ज्याने फलंदाजीत देखील चांगली करामत केली होती. 14 धावांचं 17 धावांचं योगदान दिलं होतं. त्याच्या समोर फलंदाज असेल जबरदस्त फलंदाज रुपेश. आणि पहिला चेंडू टोळवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून आणि षटकाराने या चेसिंगला सुरुवात होते. चेस इज ऑन आणि 65 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडू होती षटकार. 6 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड. रुपेश भोईर याने फिटनेस जबरदस्त ठेवलाय. मागील 1-1.5 वर्षामध्ये फिटनेस कमावलाय आणि त्या फिटनेसचा प्रभाव दिसतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार. आशिष देवळेकर याचा पहिला चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता.
सरळ सीमा पार केला. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या डोक्याच्या वरून हुलकावून देऊन गेला षटकारच्या दिशेने. दरम्यान पुढील चेंडू घेऊन सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि आता मात्र उजव्या यष्टीवर खोलवर टप्पा टाकलेला चेंडू कमबॅक करण्यात यश मिळते. पहिल्या चेंडूचे षटकार खाल्ल्यानंतर मी देखील ताकदीचा गोलंदाज आहे याचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज आशिष योग्यरीती चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते. धाव संख्या स्थगित सीमित कुंडीत 6. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. चांगला कडक फटकावतो. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गेलं मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. त्याच्या बॉडीला चेंडू लागतोय आणि डीपीच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता तिथे जातोय आणि चेंडू अडवला जातो. परत एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केलं जाते. स्ट्राईक चेंज होते. आता मात्र डावकर त्याचा फलंदाज येतोय म्हणजे डोकेदिक्की समोर येते. डावकर त्याचा फलंदाज धीरज तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. निर्णायक क्षणी निर्णायक खेळ साकारण्यासाठी ह्याची देखील ख्याती आहे. वावळा ग्रुप संघाकडून खेळताना निश्चितच कित्येक वेळा त्याने चांगला खेळ साकारलाय. चांगल्या खेळाचं प्रदर्शन प्रदर्शित केला तोच फलंदाज धीरज तांडे डावकर त्याचा एक नामांकित गाजलेला फलंदाज करावा गावातील एक चांगला डावखुरा त्याचा फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तोच फलंदाज स्ट्राईक एंडला येतो. त्याच्या समोर त्याचा संघ सहकारी मित्र आशिष गोलंदाजच्या बोहळ्यावर असेल. आशिष टू धीरज आणि हा चेंडू शैलीदार फलंदाज आहे. मी का सलामीला येतो माझ्या संघाकडून देखील सलामीला येतो आणि का ह्या संघात देखील माझी सलामीवर म्हणून गणना केली जाते कारण माझ्याकडे ते फटक्या आहेत. चारही दिशेने खेळण्याचे माझे हातोटे आहे. उजव्या इष्टीवरील चेंडू होता. उजव्या इष्टीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार डोलून खातं खोललं आणि चौकारच्या मध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वरती. आणि हा चेंडू मिस होतोय. एसटी रक्षकाला चकवला जातोय. पंच व्हाईटचा इशारा देत आहे. अवंतर धावा संघ खातं उघडत आहे. 1+4 अशा 5 अवंतर धावा मिळत आहेत. 5 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खराब गोलंदाजी आता मात्र उजव्या एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू. एसटी रक्षक देखील चकला गेला. एसटी रक्षकाला चुकून चेंडू बिहाइंड द विकेट गेला आणि चौकार आणि +1 व्हाईटचे असे 5 22च्या रूपाने धावा मिळतात. 22च्या 4 आणि व्हाईटचे असे 5 धावा मिळत आहेत. संघाची धाव संख्या 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 65 धावांना प्रत्युत्तर देताना पहिलं षटक प्रगती पथावर आशिष याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेतोय. थोडासा हलवा प्रकार चेंडू टाकला. बॅट अगोदरच फिरली गेली. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मगर बिठीत जातोय. शिक्षकाच्या विकी पाठी मात्र आता कुठली चुकी करत नाहीये. पहिला झेल टिपतोय. पहिलं यश मिळत आहे आद्यशिवाय लॉयन्स संघाला आणि पहिला हादरा बसतोय हार्शर स्मॅशर्स संघाला. धीरज बॅक टू द पॅव्हलियन. धाव संख्या 16च्या घरात स्थगित सीमित खुंटे तर 65 धावांना पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी आहे. एक पहिला फलंदाज बाद होतोय. आता नवीन फलंदाज होतोय. वावळा ग्रुप संघाचा आणखी एक डावखुर त्याचा चांगला फलंदाज चांगला खेळाडू ओमकार. पुढील चेंडू आशिष नवीन फलंदाज ओमकार साठी आणि हा चेंडू लेग अंपायरचा वाईटचा इशारा. ओव्हर टू हेड डोक्याच्या वरून गेलेला हा चेंडू वाईट घोषित केला. लेग अंपायर व्हाईटचा निर्वाणा दिला आदेश दिला आणि एका धावेचा अजून एक भरणा होते. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा खातं उघडते. अवंतर धावसंख्या आहे 7. संघाची धावसंख्या 17 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अप्रतिम अशी चेस ला सुरुवात केली आहे हर्षल स्मॅशर संघाच्या फलंदाजाने. खास करून रुपेश नॉन स्ट्राईक एंडला आहे एक षटकार टोलवला होता. नॉन स्ट्राईकला गेलाय आणि ओंकाराने आता मात्र टोलला चेंडू हवेत झेल काही क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न. जयेश याला चकून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स आणि या चौकाराने ओंकार खातं खोलतोय. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. तसंच क्रिकेटचा विषय चालू आहे आणि आपल्या क्रिकेटचा एक अजून नवीन नौका खेळाडू उदयास येतोय. आपले सर्वांचे मित्र योगेश तांडेल यांचे सुपुत्र द्रोण तांडेल बास्केट ट्रॉफी मध्ये खेळत असताना 4 षटक जबरदस्त 4 षटक फेकले फक्त आणि फक्त 14 धावा खर्च केल्यात. चांगला खेळाचा सराव आहे. त्याच्या वडिलांसोबत सतत सराव करत असतो.
2 डायरेक्ट हिट देखील गेले. चांगला खेळ साकारताना दिसतोय वास्को ट्रॉफी मध्ये द्रोण. त्याला सर्व क्रीडा रसिकांकडून शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यांसाठी देखील. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आता नवीन गोलंदाज येतो, नौका गोलंदाज येतो अनिल. अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेला असा हा गोलंदाज, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याचे हातोटे असलेला हा गोलंदाज गोलंदाजी करेल. त्याच्या संघ खेळाडू मित्राला, सहकारी संघ खेळाडू रुपेश भोईर, दोन्ही संघ ओमसाई संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आमने सामने असतील. एक गोलंदाजीच्या भूमिकेत, फलंदाजाच्या भूमिकेत रुपेश खेळतो वैयक्तिक 7 धावांवरती. त्याच्या जोडीला मदतीला असलेला धीरज खेळतो वैयक्तिक 4 धावांवरती. ओमकार खेळतोय 4 धावांवरती आणि धीरज बाद झालाय 4 धावांचं योगदान देऊन. संघाची धावसंख्या 21. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आता मात्र जयेश यष्टीरक्षण करताना दिसेल. 65 धावांचं आव्हान आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रुपेशसाठी. आणि हा फुलटॉस प्रकारचा चेंडू आगळा वेगळा शॉट खेळला, स्कूप करायचा होता पण खूपच हलवार चेंडू होता. ऑफ साईडला शॉट थर्डमॅनला आणि यष्टीरक्षकाला चकून बिहाइंड द विकेट चौकार डोलवला जातोय. हलवार प्रकारचा चेंडू होता, फुलटॉस प्रकारचा चेंडू. चौकाराने सुरुवात होते. या षटकाला देखील संघाची धावसंख्या पोहोचली चौकारच्या मदतीने 25 घरात. 25 runs onto the scoreboard. हर्षल स्मॅशर्स वर्सेस आदेशी वायलॉन्स अनिल. आणि हा चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या चावड पोहोचले 27 वरती. अनिल याचे 2 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू खराब सुरुवात केली. फुलटॉस प्रकारचा चेंडू चौकार डोलवला थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. दुसरा चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ ऑफ स्पिन प्रकारचा मारा केला होता. रुपेशने अगोदरच हेरलं, क्रिच मध्ये आतमध्ये गेला आणि स्क्वेअर कट केला. बिहाइंड द विकेट 2 धावा मिळवल्या. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र सरळ खेळून काढलाय. चेंडू जातोय चौकारच्या दिशेने. जबरदस्त फलंदाजी करतोय क्षेत्ररक्षकाची मात्र पुरेपूर साथ मिळत नाहीये गोलंदाजांना इथं. आणि हा चौकार मिळतोय. 3 चेंडू तर 10 धावा अजूनपर्यंत टोळून काढल्यात रुपेश आणि अनिल याच्या गोलंदाजीवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. 65 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 31. आणि हा खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन म्हणता येईल. स्कूप करायचा होता परंतु बॉडी पोस्चर्स बरोबर नव्हतं, फुटवर्क बरोबर नव्हता आणि फक्त खेळून काढला होता. जोरकस मारला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता किंवा षटकार मिळाला असता. फक्त टाकण्याच्या उद्देशाने फटका खेळला होता आणि चेंडू सरळ तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित होता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. बिहाइंड द विकेट त्याच्या हातात मगरमीठ तिथं झेल गेला आणि चांगला सोपा झेल टिपला आणि दुसरा झटका बसतोय रुपेशच्या रूपाने संघाला. 31 धावांवरती धावसंख्या स्थगित राहतीये. अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या फक्त 31. नवीन फलंदाज येतोय भुवनेश भोईर. हर्षल स्मॅशर संघाचे जबरदस्त खेळात फलंदाजांचा समावेश आहे. याच्यानंतरची आगामी लढत असेल सायराज 2020 युनायटेड. त्यांचे खेळाडू दिसतात इथं. हर्षल म्हात्रे पहिल्या सामन्यात जबरदस्त क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडली होती. एसटी रक्षणाची कामगिरी पार पाडली होती हर्षल म्हात्रे यांनी. त्यांचे बंधू राजेश म्हात्रे कर्णधार. चांगला खेळ खेळला सायराज 2020 युनायटेडने. प्रथम जबरदस्त दादागिरी करत विजय मिळवला. अवघ्या 9 ते 10 चेंडू मध्ये सामना जिंकला आणि समोरच्या संघाला 4 मिनिटात चित करून पुढील सामन्यात पदार्पण करताना दिसत आहेत. पुढील सामन्यात खेळण्यासाठी पुढील सामन्यात दिसतील सायराज 2020 युनायटेड वर्सेस आर्यमिक स्ट्रायकर्स. तत्पूर्वी सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येताना दिसतोय भुवनेश. अनिल याच्या माऱ्याचा सामना करेल आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा लो फुटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढला ऑफ साईडला कव्हर्स मध्ये. आता मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी करताना दिसतात करायगावचे फलंदाज. आजच्या दिवसातील 4था सामना आहे. बॉलच्या मेरिटवर खेळताना दिसत आहेत. हा करायगावच्या क्रिकेटसाठी चांगलं चित्र दिसत आहे. अंदाधुंदी अनस्लॉगिंग दिसत नाहीये. बॉलच्या मेरिटवर खेळतायत आणि मामानी चौकार ठोकलाय तर भाचा इथं खुश झालाय.
मेहत तांडेल टाळ्या वाजून त्याच्या चौकाचं स्वागत करताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका. मगाशी जसं म्हटलं होतं कराळगावचं चित्र आता बदलत चाललंय. का म्हणतोय मी, कारण स्लॉगिंग दिसत नाही तर बॉलच्या मेरिटवर खेळताना दिसत आहेत फलंदाज. जसा चेंडू येतो त्याच दिशेने चेंडू खेळला जातो. ज्या क्षेत्रात खेळायचा आहे तशाच प्रकारची फटकेबाजी आता आजपर्यंत बघायला मिळते. आजच्या दिवसातलं हे चित्र दिसतंय राकेश, खरोखरच वाखाणण्यायोग्य असेल. कारण चांगल्या चेंडूला सन्मान देतात. एका ऑफसाईड आउटसाईड ऑफ स्टंप चेंडूला पुल किक कव्हर्स मध्ये खेळला जातोय, पॉइंट मध्ये खेळला जातोय. शॉर्ट ऑफ गुंडलेट असेल तर, ओव्हरपिच असेल तर सरळ झुलकावून देत आहेत. म्हणजे एक चांगल्या चेंडूला सन्मान देताना किंवा खराब चेंडूला त्या दिशेने टोळवताना दिसतात फलंदाज. चांगली फलंदाजी करतात. खास करून मी कौतुक करेन नवीन आलेला फलंदाज भुवनेश्वरचा. लगा पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. या 2 चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचवली आहे. धावसंख्या 39. पहिल्या षटकात 21 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकात 18 धावा. जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. जयेश गोलंदाजच्या बोहल्यावर पहिला चेंडू चांगली सुरुवात करतोय. व्हाईटची मागणी केली जाते नेहमीप्रमाणे. फलंदाज हुकल्यावरती व्हाईटची मागणी करतो. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप होता परंतु यथोचित मारा म्हणता येईल. पंच डॉट बॉलची इशारा देतात आणि हा निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थगित. सीमित कुंडीत 39च्या घरात. जयेश ऑन टू द बॉलिंग मार्क टू ओमकार. आणि हा चेंडू आत्ता मात्र उजव्या खूपच बाहेरचा चेंडू आत्ता मात्र पंचाने वाईट घोषित केला आहे. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली. पहिला चेंडू चांगला चेंडू, जागेवरती टाकलेला चेंडू परत त्याच दिशेने टाकला होता मात्र आता थोडासा बाहेर पडतोय. पंचाने वाईट घोषित केला, अवंतर घोषित केला. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. अजूनही 25 धावांची. 17ला 25 असं हे गणिती समीकरण. 17 चेंडू आणि 25 धावा. आणि हा चेंडू सरळ टोळलाय. गोलंदाजाच्या वर चेंडू जातोय. लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तिथं आशिष उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं मात्र तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41. 41. विनोद दशरथ मडवी. विनोद दशरथ मडवी. आणि षटकारासाठी सुवर्णसिद्धी लगातारच्या 2 षटकारांसाठी 200 रुपये. विनोद दशरथ मडवी यांच्याकडून लगातारच्या 2 षटकारांसाठी 200 रुपये असतील आणि सर्वांसाठी ही संधी उपलब्ध असेल. हर्षद स्मॅशरच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक 2 षटकारांसाठी लगातारच्या 2 षटकारांसाठी 200 रुपये. दरम्यान जयेशाचा पुढील चेंडू आणि हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते आणि बोल्ड जात आहे. बेल्स उडवले जाते. एष्ट्या उडवून ठेवल्यात आणि आणखी एक आजरा बसतोय. थोडासा आता साजेसा कमबॅक करताना दिसतोय. गणिती समीकरण थोडंसं बदलत जाईल का, चित्र थोडंसं दुसरं दिसेल का. हिट विकेट आहे. बॅट लागली आहे स्टंपला आणि बाद. हिट विकेट आहे का बोल्ड आहे, कॉट आहे. हिट विकेट. लेग अंपायर सांगतात गणेश सर हिट विकेट आहे. इथं पण कन्फ्युजन होतो सर्व. आम्ही पण थोडं संभ्रमात होतो. मला अगोदर वाटलं बॅटची कडा लागले, नंतर बेल्स पडताना बघितले आम्ही, नंतर वाटलं त्रिफलाची. त्यानंतरच समालोचन कक्षेत बसलेले सर्व डगआउट मध्ये 2-3 प्रेक्षकांना सूचित केलं की हिट विकेट आहे. निश्चित होत असतात हे चित्र दिसतात कारण जसं दिसतं तसं नसतं गणेश सर.
कधी कधी आपण देखील संभ्रमात पडतो, कधी कधी चुका होतात, कारण चित्र दिसतं तसं नसतं. अगोदर बॅटचा आवाज आल्यासारखं वाटला, क्वाड बिहाइंड वाटलं मला, पण तेच चित्र दिसलं मला. नंतर बेल्स पडलेली बघितली, असं वाटलं ट्रिपल अजित बाद झाला. नंतर लेग अंपायरनी सूचित केलं आणि इथं प्रेक्षकात देखील जाणकार प्रेक्षक आहेत, निमिष बंटी सारखे, त्यांनी सूचित केलं का हिट विकेट आहे. चला विकेटची पतंग होते, स्कोर स्थगित सीमित खुंटीत आहे 41 वरती. अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. जयेश ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा फटका टोळवायचा होता. निर्धाव चेंडूची सांगत होते. रोनक येतोय नवीन फलंदाजसाठी एक वेगळी रणनीती आखली. आदेशला अजूनपर्यंत खेम्यात ठेवलाय. लगातारच्या 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल विनोद मडवी यांच्याकडून. जयेश वन्स अगेन द बॉलिंग मार्क टू रोनक आणि हा चेंडू आउट साईड ऑफ स्टंप पंचाने व्हाईट घोषित केला. पुन्हा एकदा आता मात्र एक स्क्वेअर चेंडू जयेशच्या माध्यमातून पडतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42. अजूनही 23 धावा. बॉल किती आहे? 23 धावा आमची आवश्यकता असेल विजयासाठी. जयेश ऑन टू द बॉलिंग मार्क रोनक साठी आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला. आडव्या पट्ट्याने खेळायचा होता. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संवेद येत नाहीये, मेच कोण बसत नाही, तालवेला येत नाहीये. चेंडू निर्धाव निघतोय. निर्धाव चेंडूमुळे धाव संख्या स्थगित सीमित खुंटीत 43 वरती. 42. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 42 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा चेंडू टोळवला रोनक याने आणि हा षटकार रणनीती सक्सेसफुल होताना दिसते. आदेश अजूनपर्यंत खेम्यात असताना रोनकला पुढे पाठवला आणि रोनक याने ते सिद्ध करून दाखवले. षटकार टोलवला आणि निर्णायक षटकार म्हणता येईल, कारण थोडंसं साजेसे कमबॅक करताना दिसत होता जयेश आणि आद्यशिवाय लॉन्स याच्या गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी करत होता. आणि मात्र शेवटच्या षटकार थोडंसं चित्र बदलून ठेवले. षटकारच्या मध्ये सगळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48. अजूनही आता मात्र विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 17 धावा. षटकार निर्णायक क्षणी षटकार येतोय. समीकरण बदलवून ठेवलंय. 12 चेंडू आणि 17 धावा. प्रेक्षकांना विनंती असेल राकेश टंडेल मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. बारा बॉल आणि 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. नवीन गोलंदाज येतोय. प्रथमच गोलंदाजच्या बोहळ्यावरती येताना दिसतोय. वैयक्तिक पहिला सांघिक 14 षटक घेऊन येतोय. प्रथम 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना कर्णधार जयेश यांनी मदार सोपवले. प्रथम याच्या खांद्यावरती रोखण्यासाठी फलंदाज ओंकार आणि रोनक याला. आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर आहे. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे. शॉर्ट थॉटमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट गलीमध्ये आणि शॉर्ट लॉंग ऑन मध्ये, शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये स्वतः कर्णधार उपस्थित दिसतोय. जयेश कव्हर्स मध्ये जाताना दिसतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जाताना दिसतोय. नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल. प्रथम पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. डावखुर त्याच्या फलंदाज ओमकार साठी. ओमकार खेळतो वैयक्तिक एका चौकारच्या मध्ये 5 धावांवरती. विजयासाठी गरज असेल धावांची 17. 12 चेंडू आणि 17 धावा. पुढील चेंडू पहिलाच चेंडू प्रथमचा आणि हा फुलटॉस प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय. जबरदस्त फटकेबाजी. लगातारचा जबरदस्त हा पाठोपाठ येणार 2 षटकार आहेत. पण एका पहिला षटकार शेवटच्या चेंडूवर आला होता रोनक याच्या बॅट मधून मागील षटकात. आता मात्र ह्या षटकात 4थ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती षटकार येतोय ओमकार याच्या बॅट मधून. लगातारचे 2 षटकारांसाठी पारितोषिक असेल 200 रुपयाचं विनोद मडवी यांच्याकडून. जर ह्या चेंडूवर षटकार टोलवला तर त्या पारितोषिकासाठी पात्र होतील.
प्रथम पुढील चेंडू, हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्यात टाकण्यात यश मिळतंय. बॅटची कडा घेते, चेंडू पायावरती आदळतो, बॅटची कडा घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 55 वरती. अजून 11 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 11 धावा, 10 चेंडू आणि 10 धावा, 10 धावा, 10 चेंडू आणि 10 धावा, 65 धावाचं टार्गेट आहे. 10 चेंडू आणि 10 धावा असं बॉल टू बॉल समीकरण येऊन ठेपलंय. त्याच्यासमोर फलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज, आणखी एक करेगावचं वैशिष्ट्यपूर्ण खेळाडू उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे रोनक. आणि हा चेंडू फ्लिक करायचा होता, फाईन लीगला खेळायचा होता, परंतु बॅटमन आणि चेंडू फळमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येतो नाही तिथं आणि चेंडू निर्धाव निघतोय. धाव संख्या स्थगित, सीमित, खुंटीत 55 वरती. आता उर्वरित 9 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. प्रथम याचा पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू पडला, त्याच्यावरती पुरेपूर समाचार घेतला आणि षटकार डोलवला. त्यानंतर आता मात्र साजेसं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज प्रथम. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न, तशाच प्रकारचा फटका, तशाच प्रकारचा रिझल्ट. 8 बॉल 10 धावा, लगातार ते 2 डॉट बॉल. खेम्यामध्ये पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली आहे हर्षल स्मॅशर्सच्या, कारण एक डॉट बॉल थोडंसं दडपण आणतोय, थोडंसं प्रेशर आणतोय आणि प्रेशर हँडल करणारा संघ विजयी ठरतो नेहमीच. आणि हा चेंडू हवेत आहे, झेलखाली, गोलंदाज नाही पोचू शकत त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि 1 धाव पूर्ण करतात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 56. आता मात्र उर्वरित 7 चेंडू आणि 9 धावा. समोर आहे डावखुऱ्या त्याचा फलंदाज ओमकार जाणे. ह्या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती, तोच फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील आणि हा चेंडू देखील टोलवलाय, चेंडू जातोय. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तिथं रोनक धावतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळत आहेत. आता या 2 धावच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 58. आता 7 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. धाव संख्या 58. पाणी नेऊ शकता तुम्ही, पाणी विचारून नेऊ शकता पाणी. षटक संपलेला आहे. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. चांगली खेळी खेळतात, चांगली रणनीती आखली आहे. आदेश सारखा धुरधुरंत फलंदाज असताना देखील रोनकची बढती झाली आणि रोनकने चांगलं कामगिरी बजावली. अजूनपर्यंत चांगली चेस ऑन ठेवले दोन्ही फलंदाज, खास करून ओंकार आणि रोनक हे दोन्हीही नवीन नौके फलंदाज दिसतात. चांगला खेळ साकारताना दिसत आहेत. आता उर्वरित 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज येतोय, निर्णायक षटक घेऊन गोलंदाज आकाश. 6 चेंडू आणि 7 धावा रोखण्यासाठी कर्णधाराने गोलंदाजी सोपवली कणवा याच्याकडे, आकाशकडे. त्याच्या समोर फलंदाज असेल रोनक. कराव प्रीमियर लीग 2025 पर्व 15 मध्ये चाललेली ही 4थी लढत. लगातारचे 2 पाठोपाठचे जबरदस्त सामने बघायला मिळतात प्रेक्षकांना. याच्या अगोदर सामना मस्त उत्कंठवर्धक सामना लढत बघितली आहे, एक्विरा थंडर्स वर्सेस दरम्यान पहिला चेंडू 5व्या षटकातील आणि हा चेंडू टोलवला. चेंडू जातो लेग साइडला. 1 धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न, फेकी केली गेली आहे आणि 2 धावा पूर्ण. फेकी चांगली होती परंतु रनिंग तेवढं चांगलं आहे. रोनकचा फिटनेस तेवढा जबरदस्त आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 60 वरती. अजूनही आता उर्वरित 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. कनवायचा चेंडू तर मागील चेंडू थोडासा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ झुलकावून दिला, लाईन कव्हर केली आतमध्ये येऊन रोनक याने आणि लेग साईडला टोळवला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होता.
साचे क्षेत्ररक्षण झालं परंतु फेकी आणि तेवढा टाइम वेळ भेटला त्या वेळेच्या याच्यात त्यांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली 60 वरती. पुढील चेंडू कनवाचा आणि हा चेंडू आत्ता मात्र अप्रतिम फटका टोलवलाय. चेंडू हवेत आहे झेलखाली क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि सामना विजयी रोनक तांडेल याचा जबरदस्त खेळ, आक्रमक खेळ, अप्रतिम खेळ, बहारदार खेळ आणि षटकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी प्रथम विजय संपादित करताना दिसतोय रोनक तांडेल.